श्रीराम जय राम जय जय राम। भगवंत जोडणे हाच एक धर्म। भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा। भगवंत जोडणे हाच एक धर्म। अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहोचत। दान धर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो। बाभळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील? मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत। शरण बुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म। मी भगवंताच्या हातचे भाऊले आहे असे समजावे। राम करता असे म्हणावे, म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी धरावी। भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते। ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही। एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो। भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे। व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते। परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचेही अंतःकरण दुखवू नये। परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही। व्यवहारात कुणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये। आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी। लोकांकडून न फसण्या इतकेच आपण व्यवहारी असावे। आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी। व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे। कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही। आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये। अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे। प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे। ही संपत्तीची समान वाटणी होय। मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो त्याचा घेतला त्याची वासना त्याला चिटकून बरोबर येते। काय गंमत आहे बघा, इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो, पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज। तेवढेच वचन पाळण्यात तो कुचराई करतो। पैसा नसून नडते आणि तो असून नडते, अशी आपली परिस्थिती आहे। संन्याशाने 1 दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थाने 3 दिवसांचा संग्रह करावा। आपल्याजवळ 3 दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी। श्रीराम जय राम जय जय राम। राम कृष्ण हरी। सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे। विषय, जीवनात दुःख काय येते आणि त्यातून आनंद कसा मिळवावा? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे। धरी धरी आठवण मानी संतांचे वचन। नेले रात्रीने ते अर्ध, बाळपण जरा व्याध। तुका म्हणे पुढा, घाना झुंती जैसा मूढा। प्रत्येक माणूस सुखासाठी धडपड करत असतो। लहान मूल अभ्यास करते सुखासाठी, तरुण नोकरी करतो सुखासाठी, व्यापारी व्यवसाय करतो सुखासाठी, शेतकरी शेती करतो सुखासाठी। परंतु प्रश्न असा आहे की आपल्याला हवे तसे सुख मिळते का? तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे। जवाचे दाणे किती लहान असतात आणि पर्वत किती विशाल असतो। म्हणजेच या जगात सुख कमी आणि दुःख जास्त आहे। संतांनी असे का म्हटले?
कारण महाराजांनी जीवन जवळून पाहिले होते. त्यांच्या आयुष्यात दुष्काळ आला, व्यापार बुडाला, कर्ज झाले, कुटुंबातील व्यक्तींचे निधन झाले, तरीही त्यांनी भगवंतावरचा विश्वास सोडला नाही. त्यामुळे हे शब्द अनुभवातून आले आहेत. आज प्रत्येक घरात काही ना काही दुःख आहे. कोणाला पैशाची चिंता, कोणाला आरोग्याची चिंता, कोणाला मुलांची चिंता, कोणाला नोकरीची चिंता, कोणाला संसारातील कलह. बाहेरून सर्व आनंदी दिसतात, पण आतून अनेक जण तुटलेले असतात. सुख इतके कमी का वाटते? कारण मनुष्याला मिळालेल्यापेक्षा न मिळालेल्याची जास्त आठवण असते. घर आहे पण मोठे नाही म्हणून दुःख, नोकरी आहे पण पगार कमी आहे म्हणून दुःख, शरीर ठीक आहे पण एखादा छोटा आजार झाला तर दुःख. एका माणसाला वाटायचे की माझ्या इतके दुःखी जगात कोणी नाही. तो देवाकडे गेला आणि म्हणाला, गावातील प्रत्येकाने आपले दुःख एका गाठोड्यात भरून आणावे. सर्वांनी तसे केले. मग देव म्हणाला, आता हवे असल्यास दुसऱ्याचे दुःख घे. सर्व लोक आपापलेच गाठोडे घेऊन परत गेले, कारण दुसऱ्याचे दुःख आणखी मोठे होते. दुःखाचा खरा उपयोग. संत दुःखाला शाप मानत नाहीत. दुःख माणसाला घडवते. सुखात माणूस देव विसरतो, दुःखात देव आठवतो. सुखात अहंकार वाढतो, दुःखात नम्रता येते. धरी धरी आठवण, मानी संतांचे वचन. महाराज सांगतात, संतांचे विचार सतत आठवत राहा. कारण संकटाच्या वेळी पैसा मदत करू शकत नाही, प्रतिष्ठा मदत करू शकत नाही, पण संतांचे वचन मनाला आधार देते. संतांचे वचन म्हणजे काय? जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते. कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागते. नामस्मरणाने मनाला शांती मिळते. संत संगाने जीवन बदलते. दुःखात संत कसे जगले? संत नामदेव यांना अनेक संकटे आली. संत एकनाथ महाराज यांना अपमान सहन करावा लागला. संत ज्ञानेश्वर महाराज यांना समाजाने वाळीत टाकले, पण त्यांनी भगवंत सोडला नाही. नेले रात्री नेते अर्ध, जीवनाचा अर्धा भाग झोपेत जातो. दररोज 8 तास झोप, वर्षानुवर्षे त्याचा विचार केला तर आयुष्याचा मोठा भाग संपतो. बाळपण जरा व्याध. उरलेले आयुष्य 3 भागात विभागले जाते. बालपण, म्हातारपण, आजारपण. मग भगवंताचे स्मरण कधी करणार? आजची शोकांतिका. लोक म्हणतात निवृत्त झाल्यावर भजन करेन, मुलांची लग्ने झाली की देवधर्म करेन, व्यवसाय स्थिर झाला की नाम घेईन, पण मृत्यू वाट पाहत नाही. एक प्रसंग, एक श्रीमंत व्यक्तीने संपूर्ण आयुष्य पैसा कमावण्यात घालवले. वृद्धापकाळात तो गंभीर आजारी पडला. त्याने डॉक्टरला विचारले, मी आणखी 10 वर्षे विकत घेऊ शकतो का? डॉक्टर म्हणाला, पैशाने औषध मिळेल पण आयुष्य नाही. तुका म्हणे, पुढा घाणा जुंती जैसा मुढा. पूर्वी बैलाला घाण्याला जुंपले जायचे. तो दिवसभर फिरायचा. त्याला वाटायचे खूप अंतर चाललो, पण संध्याकाळी तो त्याच ठिकाणी असायचा. आपले जीवनही तसेच नाही का? सकाळी उठायचे, कामावर जायचे, पैसा कमवायचा, खर्च करायचा, पुन्हा तेच, वर्षानुवर्षे हेच. पण आत्मिक प्रगती किती झाली? संदेश, संसार सोडायचा नाही, पण संसारात अडकायचेही नाही. घर सांभाळा, नोकरी करा, व्यवसाय करा, पण भगवंताचे नाम विसरू नका. दुःख कमी करण्याचे संतांचे उपाय. 1. नामस्मरण. रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल या नामात मोठी शक्ती आहे. समाधान. जे आहे त्यात आनंद मानणे, तुलना सोडणे. दुसऱ्याच्या सुखाशी तुलना केली की दुःख वाढते. संत साहित्य वाचन. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा यांचे वाचन मनाला शक्ती देते. सेवा. दुसऱ्याचे दुःख कमी केले की स्वतःचे दुःख हलके वाटते. आधुनिक जीवनातील उपयोग. आज डिप्रेशन वाढत आहे, तणाव वाढत आहे, एकटेपणा वाढत आहे. अशा वेळी हा अभंग औषधासारखा आहे. तो आपल्याला वास्तव स्वीकारायला शिकवतो.
महाराज म्हणतात, या जगात सुख फार थोडे आहे, म्हणून सुखाच्या मागे धावू नका, भगवंताच्या मागे धावा. सुख आपोआप मिळेल. दुःख टाळता येत नाही, पण दुःख सहन करण्याची शक्ती मिळवता येते आणि ती शक्ती नामस्मरणातून मिळते. आज एक संकल्प करूया. दुःख आले तर खचणार नाही, सुख आले तर अहंकारी होणार नाही. संतांचे वचन आठवू, भगवंताचे नाम घेऊ आणि जीवनातील प्रत्येक प्रसंगाला प्रसाद समजून स्वीकारू. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.